परतवाडा आणि अचलपूर भागातील अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार आणि ब्लॅकमेलिंगच्या कथित मोठ्या रॅकेटमध्ये सामील असलेल्या आरोपींचे भारतीय नागरिकत्व रद्द करण्याची मागणी भाजप नेते नवनीत राणा यांनी बुधवारी केली। यावरून आता अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान आणि नवनीत राणा यांनी समाचार घेतलाय। नवनीत राणा यांच्यावर पॉस्को अंतर्गत कारवाई व्हावी अशी मागणी माझ्याकडे आली। नवनीत राणा यांना दंगली घडवायच्या आहेत, त्यामुळे हे सगळं करत असल्याचा खळबळजनक आरोपही खान यांनी केलाय। दरम्यान प्यारे खान यांनी पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी नवनीत राणांनी केली। नवनीत राणा जी महाराष्ट्र को बर्बाद करना चाहती है, देश को बर्बाद करना चाहती है, हिंदुओं को खतरे में लाना चाहती है, हिंदू बच्चों को बर्बाद करना चाहती है। आप भी खुद एक महिला है। आज भारत के प्रधानमंत्री महिलाओं के लिए बिल लाने जा रहे हैं। महाराष्ट्र के मुख्यमंत्री यहाँ पे महिलाओं को सशक्त बनाना चाहते हैं, सक्षम बनाना चाहते हैं, और आप एक ऐसी सांसद है कि जो महिलाओं को बर्बाद करना चाहती है। जानकारी अगर कोई भी व्यक्ति, वो चाहे कितना बड़ा हो, चाहे नवनीत राणा हो या चाहे कोई और हो, अगर वो डिस्क्लोज करता है तो उस पर भी पॉस्को के अंतर्गत कारवाई की जाएगी। प्यारे खान जेव्हा लव जिहाद होते महाराष्ट्रामध्ये, तेव्हा प्यारे खान कुठे जाते? जेव्हा आमची मुलींना लग्नाचे आमिष देऊन फसवण्यात येते, त्यांना प्रेग्नेंट करतात आणि तलाक करून सोडून देतात, तेव्हा प्यारे खान कुठे जाते? एक माणूस 4-4 पोरींना हिंदूचे फसवतात, तेव्हा प्यारे खान कुठे जाते? आज अचलपूरमध्ये ते झालं। सगळ्यात पहिले ते प्यारे खाननी त्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे आणि समाजाच्या वतीने सगळ्यांची महिलांची माफी मागितली पाहिजे।